गावखेड्यातली शाळा. खरं तर मी आल्यानंतर आदरणीय कुंभार सर ज्या तळमळीने सांगत होते, प्रश्न लोकशाही या संदर्भाने आपल्याला ही सगळी व्यवस्था जर टिकवायची असेल तर आज आपण जेवढं काम करतोय हे काम जर आपल्याला कमी करायचं असेल आणि हा समाज आणि हा देश जर सुस्थितीत सुव्यवस्थित आपल्याला जर पुढच्या काळामध्ये काही चालवायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट जी सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये मिस झालेली ती महत्त्वाच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, ती म्हणजे जिल्हा परिषदची शाळा. आज मी सांगत असताना मी एक दिवस त्या टीव्हीवर पण बोललो होतो, जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. मग अशी ताई बाहेर म्हणत होत्या की एकमेकावर ढकलण्यातच फार सगळं टेबल टेनिस सारखं त्याच्या कोर्टमध्ये ते कसं खाली पडेल. पण मी जाहीर बोललो होतो की समाजामध्ये जर काही समस्या असतील तर त्याला आम्ही शाळा आणि शिक्षक जबाबदार आहे. आणि ही जबाबदारी एकदा निश्चित झाली की मग सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल की त्याच्यावर काम कसं करायचं. आमच्या बाजूने आमची तयारी. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने एक दुय्यम मानसिकता ठेवली जाते सरकारी शाळा म्हणून आणि बऱ्याच प्रमाणात छोट्या मोठ्या राजकारणाची जी कीड लागलेली त्यातून अगदी गाव पातळीवरच्या वैयक्तिक युगोसाठी वैयक्तिक स्वार्थासाठी शाळेसारखी एक मूलभूत व्यवस्था जरी उद्ध्वस्त झाली तरी त्याचं कुणाला काही वाटू नये इथपर्यंत एक निर्ढावलेपणा जो आपल्या समाजामध्ये त्याच्यावर पुनर्विचार होणं खरं तर गरजेचं आहे. त्याला स्पष्टतेने बोलणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थेवर मात करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो आम्ही केला. स्वतःच्या सिद्धतेसाठी नाही केला, एक उदाहरण तयार करून देण्यासाठी केला. तो संघर्ष करत असताना आदरणीय विजय कुंभार सरांचा मला स्वतःहून फोन आला. मी त्यांचं खरं तर या व्यासपीठावरून जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतो.